मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येतो तेव्हा कुंभी आणि मराठा या मुद्द्याच्या चर्चेलाही उधाण येते। पण कुंभी समाजाला आरक्षण आहे, मग मराठा समाजाला आरक्षण का नाही, असेही प्रश्न उपस्थित केले जातात। पण कुंभी आणि मराठा हे दोन्ही समाज एकच आहेत का? चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, मी आहे भाग्यश्री आणि जल्लोष मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। त्याआधी सर्वात प्रथम आपल्याला जाणून घ्यायला हवं की सगळे मराठे कुंभी आहेत का? ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी रॉबर्ट वेन रसेल यांनी त्यांच्या द ट्राइब्स अँड कास्ट्स ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया या पुस्तकात कुंभी हा समाजच मराठा असल्याचं म्हटलं आहे। मराठा समाज हा लष्करी सेवेत होता, पण त्यांचा उदय हा श्रमिक कुंभी या वर्गातूनच झाला असण्याची शक्यता आहे। नेमकं कोणत्या काळात मराठा आणि कुंभी हे दोन समाज वेगळे समजायला सुरुवात झाली हे अद्याप निश्चित समजलेले नाही, असं या पुस्तकात म्हटलं आहे। मराठा आणि कुंभी हे दोन्ही समाज वेगळे आहेत असं म्हणणारा देखील एक मतप्रवाह आहे। कुंभी आणि मराठा हा समाज एक आहे असा जो दावा आहे तो तितका खरा नाही। याचं स्वरूप आपल्याला वर्गाच्या स्वरूपात समजून घ्यावं लागेल। जमीनदारी गेल्यानंतर याच वर्गातील लोक शेती करू लागले, पण तत्कालीन जमीनदार वर्ग आणि कुंभी या दोन्ही वर्गात फरक होता। कुंभी म्हणजे प्रत्यक्ष शेती करणारा वर्ग, तर ज्याच्या मालकीच्या जमिनी होत्या तो वर्ग जमीनदार, वतनदार किंवा प्रशासकीय पद असणारा वर्ग होता, असं समाजशास्त्राचे अभ्यासक संजय सोनवणी सांगतात। मग 96 कुळी सुद्धा कुंभी आहेत का? महाराष्ट्रात सातवाहन, वाकाटक, कूर, भोज, कलचुरी, राष्ट्रकूट, शिलाहार, चालुक्य, हैहय, गुर्जर, कदंब, मानांक, यादव हे सर्व क्षत्रिय राजवंश होऊन गेले। त्यांचे कुल संबंधित आणि वंशज हे देखील क्षत्रिय होते। याच वंशजांना महाराष्ट्रात महाराष्ट्रकूट, महारथी किंवा मराठा असं संबोधलं गेलं। याच वर्गाचे दोन प्रमुख वंश आहेत, चंद्रवंश आणि सूर्यवंश। या दोन वंशात मराठ्यांची 96 कुळांची विभागणी झाली आहे। त्याच कुळांना 96 कुळे म्हणतात, अशी माहिती प्राध्यापक रामकृष्ण कदम यांनी लिहिलेल्या मराठा 96 कुळे या पुस्तकात आहे। सूर्यवंश आणि चंद्रवंशाच्या उगमाबाबत पुराणांमध्ये आख्यायिका आहेत। सूर्यवंश हा रामचंद्र तर चंद्रवंश हा ययाती यांच्याशी संबंधित असल्याचा संदर्भ या पुस्तकात देण्यात आला आहे। 11व्या शतकापासून 96 कुळे ही संकल्पनेचं स्पष्ट स्वरूप लक्षात येण्यास सुरुवात झाली। सैन्यात नसलेले मराठे शेती करत किंवा सैन्यात भरती होणारा समाजकृषक समाजातून येत असे। याचाच अर्थ असा की मराठे हे आधी शेतकरी होते आणि नंतर ते क्षत्रिय होते। व्यवसायाच्या आधारावर त्यांना मराठा, क्षत्रिय आणि कुंभी असं वर्गीकरण झालं, असं इतिहासाचे अभ्यासक आणि लेखक इंद्रजित सावंत असे म्हणतात। मग मुळात मराठा ही जात आहे की समूह आहे? सातवाहनांच्या काळात महारठी हे पद अस्तित्वात होतं। आजच्या काळात जसा जिल्हा असतो तसं त्या काळातल्या प्रांताला रठ असं म्हटलं जायचं। या प्रांताच्या प्रमुखाला महारठ असे म्हटलं जायचं। आत्ताच्या काळात जसा कलेक्टर असतो त्याचप्रमाणे हे प्रशासकीय पद होतं। महारठ हा शब्दातूनच पुढे मराठा हा शब्द नावारूपाला आला, असं समाजशास्त्राचे अभ्यासक संजय सोनवणी सांगतात। महारठ हे पद पूर्वी वंशपरंपरागत नव्हतं, पण कालांतराने ते पद वंशपरंपरागत झालं। अनेक वर्ष केवळ प्रशासकीय पद असणाऱ्या लोकांमध्येच लग्न जुळली, त्यामुळे त्यांना जातीचं स्वरूप मिळालं। कालांतराने ज्यांच्याकडे जमीनदारी राहिली नाही किंवा विभागणी होत होत अल्प जमीन हाती राहिली ते लोक स्वतः शेती करू लागले। तो वर्ग शेतकरी किंवा कुंभी म्हणून नावारूपाला आला, असं आपण म्हणू शकतो। संपूर्ण मराठा ही एकच जात आहे। जर जातींचा समूह आहे असं म्हटलं तर इतर कोणकोणत्या जाती त्यामध्ये येतात ते आपल्याला सांगावं लागेल, आणि जर पोटजाती त्यामध्ये आहेत असं आपण म्हणणार असू तर सर्वच जातींमध्ये पोटजाती आहेत। ब्राह्मणांमध्ये पोटजाती आहेत, तरी देखील ब्राह्मण हा जातीचा समूह नाही, तर ब्राह्मण ही जात ठरते। त्याचप्रमाणे मराठा,
कुंभी, मराठा कुंभी, 96 कुळी मराठे हे सर्व एकच म्हणजे मराठा आहे असं सदानंद मोरे सांगतात। मराठा समाजाला आरक्षण मिळावे की नाही याबाबत अभ्यास करण्यासाठी तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली 21 मार्च 2013 रोजी एका समितीची स्थापना करण्यात आली होती। या अहवालाच्या जोरावरच मराठा समाजाला काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने 16% आरक्षण देऊ केलं, पण पुढे कोर्टाने यावर स्थगिती आणली। मराठा आणि कुंभी समाज एकच आहे असा दावा नारायण राणे यांच्या समितीने केला होता। त्यांच्या अहवालात वेगवेगळे 6 मुद्दे आहेत। सर्वात पहिला म्हणजे महाराष्ट्रातील मराठा समाज हा शांततेच्या काळात नांगर घेऊन काम करत असे, पण युद्धाच्या काळात हा तलवार घेऊन लढण्यात पठाईत झाला होता। याच वर्गातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं होतं। दुसरा म्हणजे शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि नंतरचे साम्राज्य या काळातील कुंभी मराठ्यांचा लष्करीपेक्षा वाढत जाऊन त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय भर पडली। मोगलांच्या मुलखातून मिळणाऱ्या चौथाईच्या हक्काने महाराष्ट्रात आर्थिक समृद्धी आली। 1818 साली इंग्रजांनी मराठ्यांचे राज्य बुडवले। त्यानंतर महसुलाच्या स्वरूपात मिळणारे उत्पन्न बंद झाल्यानंतर हा समाज पूर्णपणे शेतीवर विसंबून राहू लागला। तिसरं म्हणजे अहवालात महात्मा फुले यांच्या साहित्याचा संदर्भ देऊन म्हटले आहे की ज्या शेतकऱ्याचे वर्णन महात्मा फुले यांनी केले आहे तो शेतकरी कुळवाडी म्हणजेच कुंभी आहे। महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा असूड इशारा अशा पुस्तकांमधून ज्या शेतकऱ्यांच्या हालाकीचे वर्णन केलेले आहे तो मुख्यत्वे मराठा कुंभी शेतकरी आहे। चौथं म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या बरे देवा कुंभी केलो नाही तरी दंभे असं तो मेलो या अभंगाचा संदर्भ देऊन तुकोबा हे शेतकरी कुंभी होते असं म्हटलं आहे। पाचवं म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांनी असं म्हटलं होतं, मराठ्यांचे धंदे 2, शेतकी व शिपाईगिरी, कुंभ्यांचा शेतकी एकच असे आम्ही वर म्हणालो। यावरून मराठे हे कसब्यात राहणारे आणि कुंभी गावखेड्यात राहणारे हे सिद्ध होते। 6वं म्हणजे तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने 1931 मध्ये जातनिहाय जनगणना केली होती। सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि कुंभी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे 16.29% आणि 60.34% होते। 1931 ते 1945 या कालावधीत बहुतांश कुंभी समाजाने स्वतःला कुंभी म्हणणे बंद करून मराठा असे संबोधण्यास सुरुवात केली। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।